की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही निगेटिव्ह घडतं, काही ना काही पॉझिटिव्ह घडतं. छोट्या निगेटिव्ह गोष्टीकडे आपण सहजतेने दुर्लक्ष करू शकतो. पण मोठ्या निगेटिव्ह गोष्टीकडे आपण दुर्लक्ष बऱ्याचदा होत नाही आणि आपण तरी पण ते मोठ्या निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. आपण काय करतो जेव्हा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, पण ते सप्रेस होतं आणि वरनं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागतो. मग ते निगेटिव्ह वर यायला लागतं, निगेटिव्ह फिलिंग पण आपण नाही पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं करायला लागतो. मग काय होतं जेव्हा असं सप्रेस करायला लागतो त्याला ते स्प्रिंग सारखं नंतर आज न उद्या बाहेर येतं. बघा तुम्ही प्रत्येक जणांना हा अनुभव असेल. तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल राग आलाय, तुमचे नातेवाईक असतील किंवा कोणी असेल आणि तुम्ही जाऊ दे सोड, जाऊ दे सोड म्हणून काय केलं, की आपण पॉझिटिव्ह हे करू, पॉझिटिव्ह हे करू असं म्हणून त्या रागाला, त्या निगेटिव्ह फिलिंगला तुम्ही सप्रेस केलात आणि पॉझिटिव्हकडे फोकस केलात. काय होतं माहितीये का, की हळू नंतर परत पॉझिटिव्हकडे फोकस केला, तो राग सप्रेस होतो. एक ना एक दिवस ते स्प्रिंग सारखं बाहेर येतं आणि मग तो भडका उडतो. ते नवरा बायको नातेसंबंधात असू शकतो, वेगवेगळ्या कुठल्याही नातेसंबंधात असू शकतो. त्यामुळे कसं आहे माहिती का, की इथं निगेटिव्हकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा मी म्हणतो ज्याला दुर्लक्ष करू शकता बिंदास करा. प्रामाणिक राहा स्वतःशी. जिथं दुर्लक्ष करू शकता, येस, सहज माफ करू शकता, चांगली गोष्ट आहे. पण जिथं करू शकत नाही, त्रास होतोय तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही माफ करू शकत नाही. इट्स ओके. स्वतःशी प्रामाणिक राहा. नाही, मी प्रत्येक गोष्टीला समोरच्याला माफ करता यायला पाहिजे, फॉरगिव्हनेस असं नाहीये, लक्षात घ्या. आपण काय संत नाही, आपण काय देव नाहीये. काही गोष्टींना, काही चुकांना आपण सहज माफ करू शकतो. चांगली गोष्ट आहे, माफ करा. आणि जिथं माफ करू शकत नाही, तिथं आपल्याला काही मदत घेणं गरजेचं आहे, एनएलपीची, ईएफटीची, की जेणेकरून त्याचा आपल्या मनावर जो काही त्रास होतोय, तो त्रास आपण कमी करू शकतो. म्हणजे त्या निगेटिव्ह फिलिंगला आपण सोडून देऊ शकतो. मग आपण, माझं इथं म्हणणं असं आहे, की ज्या निगेटिव्ह सप्रेस गोष्टी आहेत, तर त्याला आपण काय करतो इथं एनएलपी म्हणजे त्याला बाहेर काढतो. त्याला फेस करतोय आणि त्याला रिझॉल्व्ह करतोय. आणि मग नंतर पॉझिटिव्हकडे जातोय. तर असं जेव्हा तुम्ही जाल, तर तुमचं माइंड काय होईल माहिती का, ते निगेटिव्ह प्रोग्रामिंग मधनं बाहेर पडेल आणि मग पॉझिटिव्हकडे जाईल. आणखी एक मी एक्झाम्पल देतो, त्यातनं लक्षात येईल, की तुम्ही असं समजा, की तुम्ही ज्या घरात बसलेला आहात, तर तिथं समजा फरशीवर कचरा पडलाय. म्हणजे मेलेलं उंदीर पडलं आहे, निवडलेल्या भाज्याचा कचरा पडलेला आहे, कागदाचे तुकडे, प्लास्टिकचे तुकडे, असं बराच काही कचरा पडलाय. तर तुम्हाला फ्रेश वाटेल का? येस. फ्रेश नाही वाटत, घाण वाटेल. कचरा पडलाय म्हटल्यावर, मेलेलं उंदीर पण पडलेलं आहे तिथं. मग तुम्ही काय करता, फ्रेश वाटत नाहीये म्हणून तुम्ही काय करता, मार्केटमध्ये जाता, एक लक्झरियस सोफा सेट फर्निचर घेऊन येता आणि त्याच्यावर बसता. आता तुम्ही बघा, लक्झरियस सोफा सेट फर्निचर आणलाय, त्यावर बसलाय, पण फरशीवर कचरा तसाच पडून आहे, मेलेलं उंदीर वगैरे. फ्रेश वाटेल का तुम्हाला? नाही. तुम्ही काय म्हणाल, मी फरशीवर बसायला तयार आहे, पण मला ते सगळं स्वच्छ पाहिजे. तर मला फ्रेश वाटेल. मग हेच आहे, लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या मनात ऑलरेडी निगेटिव्ह प्रोग्रामिंग आहे एखाद्या गोष्टीबद्दल, तुमच्या सक्सेस बद्दल म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल निगेटिव्ह प्रोग्रामिंग आहे आणि तुम्ही वरनं पॉझिटिव्ह अफर्मेशन देताय, पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करताय, म्हणजे लक्झरियस सोफा सेट याचा अर्थ काय, ती पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन. ते चांगलंच आहे. पण पहिला घराचा कचरा साफ केला, तुम्ही सगळं स्वच्छ केलं आणि मग नंतर तुम्ही लक्झरियस सोफा सेट फर्निचर आणलं, तर मग तुम्ही त्याचा चांगला उपभोग घेऊ शकाल. नाहीतर काय होईल माहिती का, घरात कचरा तसाच पडलाय आणि तुम्ही लक्झरियस सोफा सेट फर्निचर आणलाय, तुम्ही त्याचा उपभोग पण घेऊ शकत नाही. तसंच आहे, तुम्ही जे काही पॉझिटिव्ह अफर्मेशन घेताय, पण त्याचा म्हणावा तसा रिझल्ट येत नाहीये. काय रिझल्ट येत नाहीये? कारण त्याच्यामध्ये मग हेच आहे, की भूतकाळात जे काही प्रोग्रामिंग झाले निगेटिव्ह, ती इतकी स्ट्रॉंग निगेटिव्ह प्रोग्रामिंग आहे, तुम्ही त्याला सप्रेस करायचा प्रयत्न करताय आणि वरनं पॉझिटिव्ह देताय. कसं आहे माहिती का, छोटी असेल तर ते आजपर्यंत जर सुटायचं असेल तर आजपर्यंत सुटून गेलं असतं. पण ती स्ट्रॉंग असते. तर त्या स्ट्रॉंग प्रोग्रामिंगला काढणं गरजेचं, त्याला रिझॉल्व्ह करून मग नंतर पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग केलं, खूप सहजतेने होतं. मला सांगा इथं असलेल्या प्रत्येकाला, तुम्ही जे कोणी मॅरिड आहेत त्यांच्यासाठी प्रश्न आहे, त्यांना प्रश्न आहे माझा. तुमचं जे काही मुलगा आहे, मुलगी आहे, जे काही तुमचं बाळ आहे, लहान असेल, मोठं असेल, तुम्हाला तुमच्या मुलावर, मुलीवर जे तुम्ही प्रेम करता, अनकंडिशनल प्रेम करतात आई वडील आपल्या मुलांवर, तर मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करण्यासाठी तुम्हाला अफर्मेशन घ्यायची गरज पडते का? उत्तर द्या मला. जे कोणी आहेत, मदर, फादर, तुम्ही तुमच्या नाही. मुलावर प्रेम करायला कधी अफर्मेशन दिलंय? नाही. का नाही दिलं? गरज पडते कधी? नाही. गरजच पडत नाही. तिथे काही गरज नाहीये. सहजतेनं होतं. मग इथं आपल्याला जे काही गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी एवढ्या अफर्मेशनची का गरज पडते? एवढा काय विचार करावा लागतं आपल्याला? बेसिक क्लॅरिटी नाहीये, लक्षात घ्या. मग जबरदस्ती ओढून ताणून आणावं लागतंय. मी अफर्मेशनच्या विरोध नाही, मी अफर्मेशनच्या सपोर्टिव्हलाच आहे. हां. बरोबर आहे. बेसिक क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. बोला, कोणी काय बोललं? नाही, बरोबर म्हणताय सर तुम्ही. हां. कसं आहे, बेसिक क्लॅरिटी जर असेल, तर ते सहजतेनं होतं. मला इथं सांगा,
की ज्यांनी कोणी मॅरिड जे आहेत, तर तुम्ही बघा मॅरिड मेल, मी हसबंड बद्दल आता स्पेसिफिकली बोलतोय, की लग्न करण्याच्या अगोदर तुमचं जे काही इन्कम होतं, जे काही XYZ इन्कम असेल, तर लग्न केल्यानंतर तुमचं इन्कम वाढलं की कमी झालं? येस, ऑब्व्हियसली थोडं वाढलं. का वाढलं? कारण की तुम्हाला व्हाय क्लिअर होतं. येस, मला आता लग्न झालंय, फॅमिली आहे, बायको आहे, तर त्या गरजा पूर्ण करायच्या आहे, डेफिनेटली इन्कम वाढतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक मुलगा, मुलगी जे काय होतं, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुमचं इन्कम परत थोडंसं इन्कम वाढलं. का वाढलं? तुम्हाला ब्रेनमध्ये क्लिअर होतं, की मला आता जास्त पैसे पाहिजे आहेत. मला माझ्या मुलाचं, मुलीचं जे काही शिक्षण आहे त्यासाठी. व्हाय क्लिअर झालं. अजून जास्त होईल. परत एक दुसरा मुलगा, मुलगी झाला, अजून थोडंसं वाढतं. आणि त्याच्यानंतर एक काळ असा येतो, त्याच्या आसपासच सेट राहतं, लक्षात घ्या. त्याच्या आसपासच सेट राहतं. तिथं मग त्याच्यानंतर जास्त काही पुढे ग्रो होत नाही. असं बऱ्याच जणांचं झालंय. का असं होतं? कारण ते व्हाय क्लिअर नाही. तर आज आपण, आता मी तुम्हाला एक गुड न्यूज देत होतो, की आपण एक लाईव्ह ऑनलाईन कोर्स लॉन्च करतो. तर तो कोर्स येत्या 23 नोव्हेंबर पासून चालू होतोय. 1 महिन्याचा कोर्स असेल, फक्त शनिवार रविवार असेल, ऑनलाईन असेल आणि त्याच्यावर जसं सुरुवातीला आपण स्टोरीमध्ये पाहिलं, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनवर भर होते. फक्त उगं नॉलेज, सगळी इन्फॉर्मेशन घेऊन उपयोग नाही आहे. इन्फॉर्मेशन तर सगळे गुगलवर पण पडून आहे की. तुम्ही आज का सेमिनारला आलात? फक्त इन्फॉर्मेशन घेऊन उपयोग नाहीये, तर त्याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. त्याचा मला हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिपमध्ये कुठे ना कुठे त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. मला आयुष्यात जे काही मॅनिफेस्ट करायचं ते मॅनिफेस्ट करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण इथे हे करतोय. तर मी इथं स्क्रीनवर परत येतोय. आपण सगळ्या डिटेल्स आपण आता पाहूया. तर इथं आपण बघतोय की इथं म्हणजे तुमच्या मानसिक समस्यांचं मूळ दडलेलं आहे तुमच्या अंतर्मनात. NLPच्या द्वारे ते आपण काढू शकतो. जसं की मानसिक ताणतणाव आहे, फोबिया असेल, अनावश्यक भीती, काही जणांना मृत्यूची भीती वाटते, एखाद्या व्यक्तीची भीती, लोकांची भीती, तर त्या भीतीतनं तुम्ही मुक्त होऊ शकता. भूतकाळातील दुःखद आठवणीचा प्रभाव कमी करू शकता, आत्मविश्वास वाढवू शकता, अनावश्यक सवयींना आळा घालणं, राग कमी करणं, अशा बऱ्याच गोष्टींवर आपण इथं काम करतो. येस, तर आपण म्हणून म्हटलं होतं की सुरुवातीला मी जे वाक्य म्हटलं ते आपण आपलं भूतकाळ नाही बदलू शकत, पण आपल्या अंतर्मनाची प्रोग्रामिंग बदलून वर्तमान आणि भविष्य डेफिनेटली बदलू शकतो. ज्याला बदलायची इच्छा आहे, डेफिनेटली त्याच्यासाठी सोल्युशन आहे. ज्याला बदलायची इच्छा नाही, काहीही करा, किती डोकं आपटा, काहीही होणार नाही. येस, ज्याला स्वतःला बदलायची इच्छा आहे, डेफिनेटली तो बदलू शकतो. येस, आयुष्यात जे हवे ते रिझल्ट क्रिएट करू शकतो. तर आता हे काय आहे नेमकं? तर 2 वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. एक आहे पर्सनल कोचिंग. आता मी जे तुम्हाला सांगतो हे लाईव्ह असणार आहे. लाईव्ह ऑनलाईन. लाईव्ह ऑनलाईन पर्सनल कोचिंग असतं. 1 to 1 सेशन असतं. 1 to 1 म्हणजे काही जिथं तुम्ही आणि मी, तिसरी व्यक्ती कोणी नसते इथं. तर इथं तुम्ही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम असे असतात की जे सगळ्यांसमोर शेअर नाही करू शकत, ते तुम्ही शेअर करता. तिथं तुम्हाला पिन पॉईंट सोल्युशन मिळतं, त्याच्यावर तुम्ही काम करता. आता त्यानंतर आपण बघतोय की हे जे लाईव्ह ऑनलाईन 1 to 1 सेशन होतं, हे Zoomच्या थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतं. 3 आठवड्याचा हा प्रोग्राम असतो आणि त्यामध्ये टोटल 6 सेशन होतात. दर आठवड्याला 2 सेशन होतात आणि प्रत्येक सेशन हे 1 ते 1.5 तासाचं असतं, 1 to 1 असतं. जसं पहिल्या आठवड्यात येतात, त्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम सांगतात, त्याच्यावर सोल्युशन मिळतं आणि मग त्याच्यावर तुम्ही आठवडाभर काम करता. परत पुढच्या आठवड्यात येतात, पुढच्या आठवड्यात 2 सेशन होतात, त्याच्यावर परत काम करता तुम्ही. अशा पद्धतीने 3 आठवडे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनचं ते सेशन होतं. 3 आठवड्यापर्यंत. त्यानंतर आपण बघितले 2 सेशन असतात वीकली. त्यामध्ये NLPचा हा कोर्स आपल्याला मिळतो रेकॉर्डेड आणि ह्याची फीस जी आहे ही 11,999 आहे. आणि दुसरा एक ऑप्शन आहे आपल्या याच्यासाठी NLP कोर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही शिकवलं जातं, तर तेच ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून. आता जसं इथं आपण बघतोय की बरेच लोक आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण शिकतोय. तर इथं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हे पण लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे हा, की हा कोर्स जो आहे हा 1 महिन्याचा कोर्स आहे टोटल. हा 1 महिन्याचा जो कोर्स आहे याच्यामध्ये टोटल 8 सेशन्स असतात. प्रत्येक सेशन 1 ते 1.5 तासाचं असतं. प्रत्येक सेशन कमीत कमी 1.5 तास. जर आपलं डिस्कशन वाढलं तर 2 तासापर्यंत जाऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये पण आठवड्यात 2 सेशन होतात. सॅटर्डे संडेला होतात. मोस्टली आपण इव्हनिंग वगैरे असेल टायमिंग आपण डिसाईड करूया. आणि येत्या 23 नोव्हेंबरला हे चालू होत आहे. शनिवार रविवार, दर शनिवार रविवार असेल. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की ह्याची रेकॉर्डिंग अवेलेबल असेल. जे काही सेशन असेल, एखाद्या सेशनला तुम्ही समजा अटेंड करायला उशीर झाला किंवा अटेंड नाही करू शकला, तर त्याची रेकॉर्डिंग बघून तुम्ही ते कव्हर करू शकता. किंवा नंतर तुम्ही सगळे सेशन अटेंड जरी केलं, पण तुम्हाला रेकॉर्डिंग काय म्हणतात रिपीट करायचं आहे, तर रिपीट पण करू शकता रेकॉर्डिंग बघून तुम्ही. तर प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असेल. तुमच्या वेळेनुसार किती वेळा तुम्ही ते रिपीट करू शकता. वर्षभर असेल अवेलेबल तुमच्यासाठी ते. आणि ह्याची जी फीज आहे, हिची फीज आहे ₹5,999 फीज आहे. आणि हे जे तुम्हाला पर्सनल कोचिंग सांगितलं हे 1 to 1 असतं आणि हे जे आहे हे ग्रुपमध्ये असतं. हे जो दुसरा NLP कोर्स सांगितला. आणि हे जे पर्सनल कोचिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला हा जो कोर्स आहे याचा रेकॉर्डेड फॉर्मॅट हा कोर्स तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी याच्यामध्ये फ्रीमध्ये मिळतो हा पर्सनल कोचिंग मध्ये. ज्यांना जे गरजेचं वाटतं ते घेऊ शकतो. तर ज्यांनी हा कोर्स केला
तर त्यातलं मी काय करतो माहिती का, काही जणांच्या तुम्हाला इथं मनोगत पण दाखवतो. आणि यामध्ये आपण बघतो इथं स्क्रीनवर की आणखी एक पार्ट येतो, जसं NLP आपण पाहिलं, EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. आपल्या चेहऱ्यावर, हातावर काही टॅपिंग पॉईंट आहेत, तिथे टॅप केलं ना, तुमच्यातली भीती, टेन्शन, दुःख, राग, चिंता, नकारात्मक भावनातून तुम्ही इन्स्टंटली मुक्त व्हायला तुम्हाला मदत होते. हा पण एक ऑनलाईन कोर्स आहे, 2,999 रुपयाचा. ह्यामध्ये मी काय दाखवतो तुम्हाला, की ज्यांनी हे कोर्स केला, ज्यांनी हा कोर्स केला, काही जणांनी पर्सनल कोचिंग केलं, जे काय केलं, तर त्यातले मी काय करतो, की काही जणांचे तुम्हाला फीडबॅक्स, मनोगत दाखवतो. तुम्हाला आयडिया येईल की ह्याच्यानं काय काय फायदा होतो. तर स्क्रीनवर तुम्ही हे पाहून घ्या, त्याच्यानंतर आपण चर्चा करूया. परत मला त्यांनी जनरल ह्याच्यामध्ये घेऊन आलं. आणल्यानंतर मग मला विचारलं, कसं वाटतं आता तुम्हाला? म्हणलं काही नाही वाटत. मग ती म्हणले की परत एकदा तुम्ही घटना आठवा. मग मी परत एकदा ती घटना आठवली, परत तिथं जायचा प्रयत्न केला. मला ती घटना आठवली, पण त्या फिलिंग्स माझ्या मनात काही म्हणजे असं राहिले नाहीत. जेव्हा मी असं घाबरत होतो, ती घटना आठवली की मला असं क्लिक व्हायचं की जस्ट असं म्हणजे इम्पॅक्ट यायचा त्या घटनेचा, म्हणजे स्ट्रेस यायचा क्विकली. पण तेव्हा आता स्ट्रेस अजिबात राहिला नाही. म्हणजे आता घटना आठवली की मला काहीच वाटत नाही, म्हणजे फिलिंगच राहिलं नाही त्याच्या. असं आहे. म्हणजे मनातून दडपण निघून गेलं. त्या घटनेबद्दलचं जे दडपण होतं पूर्ण म्हणजे पूर्ण माझं व्हॅनिश होऊन गेलं आणि मी आता सध्या रिलॅक्स फील करतो. मला ऍक्च्युली राग, इमोशन्स याच्यामध्ये खूप वेगळंच फिलिंग होतं. जेव्हा सेशन करायचं, सुये सरांचं सेशन करायच्या आधी मला अशी माझी बॉडी पूर्ण अशी बांधल्यासारखं फील होत होतं. पण जेव्हा माझं हे सेशन झालंय, तर त्या याच्यामध्ये आफ्टर सेशन मला एकदम असं मोकळं वाटतंय. असं वाटतंय मी मोकळी झालीये. इतकं भारी वाटतंय. अगोदर डोकं खूप असं जड होतं. ते आता एकदमच मोकळं वाटतंय. काहीच नाही आता असं फील येतंय. जो काही एक राग होता, तो पण असं गेल्यासारखं वाटतंय. असं धुतलं गेलंय, असं वाटायला लागलंय. त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि त्या गोष्टीचा माझ्या बॉडीवरती खूप चांगला इफेक्ट येईल असंही वाटतंय. थँक सर. थँक व्हेरी थँक्यू, मच. थँक्यू सो मच. सरांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या NLPच्या टेक्निक शिकतो आहे. प्रत्येक टेक्निक शिकवण्याची त्यांची हातोटी इतकी सहज, साधी आणि सोपी आहे की ती समजायला सहज डोक्यात बसून जातं. आणि हे शिकवत असताना प्रचंड पेशन्स लेवल त्यांच्याकडे असतात. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ते इतकी लिलया देतात की ते समजणं फार सुलभ होऊन जातं. नुसतेच त्या प्रश्नाची उत्तर देत नाही, तर त्याच्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर एक्झाम्पल्स आम्हाला सांगतात, जेणेकरून हा जो विषय आहे हा समजायला खूप सोपा जातो. जसा ते विषय समजावत गेले त्याच पद्धतीने आमच्याकडून प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकल्सही करून घेत गेले. आणि हे प्रॅक्टिकल करत असताना आम्ही योग्य पद्धतीने करतोय की करत नाहीये याचा ते वेळोवेळी फॉलोअप घेत गेले. आणि त्यामुळेच NLPची जी वेगवेगळी टेक्निक्स आहेत ही आमच्या सहज डोक्यात बसून गेली.